अश्विनी मास शुक्ल पक्षाचा अमावास्याचा दिवस पूर्ण देश पितृपक्षाचा शेवटचा दिवस मान्यता आहे. ज्या पूर्वजांचे होऊन गेलेल्या कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने ज्यांचं ऋण आमच्यावर आहे, म्हणजे आम्ही जन्माला आलो आमच्या माता पित्यांच्या कारणास्तव माता पित्यांना जन्म देणारे आस्ते ऐश्वर्य आणि पालन पोषण करणारी त्यांची पूर्वज होते, त्यांना त्यांची पूर्वज होते. पूर्वजांच्या स्मृती स्मरण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य बनतं. का हिंदू धर्मामध्ये कृतज्ञता अर्पण ही मानव जातीसाठी अत्यंत उत्तम गुण मानले गेले. त्याकरता नित्य जीवनात पंचमहायज्ञ म्हणून प्रत्येक हिंदूंसाठी निर्माण करून त्यात प्रथमच मातृपितृयज्ञ, देवयज्ञ, ऋषीयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ एवढी लोक कृतज्ञता अर्पण करण्यास पात्र आहेत. एवढ्या लोकांचे ऋण आमच्यावर आहे. मातृपितृ ज्यांनी ही शरीर मनोबुद्धी संपन्न किंवा संयुक्तिक असं एक इन्स्ट्रुमेंट आम्हाला देऊन गेले, म्हणून ते आमचा ऋण व्यक्त करण्यास आम्ही त्यांचा ऋण फेडण्यास पात्र आहोत. आम्हाला आस्ते ऐश्वर्य काही दिले असतील नाही दिले असतील, परंतु माता पित्याने आम्हाला हे शरीर आणि शरीराची इंद्रिय मनोबुद्धी युक्त आणि याला लागणारे संस्कार, या शरीराचा पालन पोषण, त्याला लागणारी विद्या आणि बुद्धी एवढं तरी कमीत कमी आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. बाकीच्या ऐश्वर्य तरी दिलेले का त्यांचं स्मरण करून प्रत्येक हिंदू धर्मात जन्माला आलेले नाही, जगात जन्माला आलेले प्रत्येक माणसाचं हे कर्तव्य. त्याबरोबरच ज्या देवाने ही पंचमहाभूत आम्हाला मोफत दिली, कारण या शरीराची पालन पोषण मोठं झाल्यानंतर आईची दूध असल्यानंतर पुढे आयुष्यभर त्याला जगण्याकरता गरज लागते ते पंचमहाभूतांची. तोडून मोडून मोजून मापून काहीही न देता आम्हापाशी दिलेली हवा मोडून नाही दिली, ऊन प्रकाश आम्हाला मोडून नाही दिली किती युनिट पाहिजे. हवा देताना किलो वजन करून नाही दिली, पाणी देताना लिटरवर मोजून नाही दिली, धान्य देताना या पृथ्वीने आम्हाला मोडून मापून नाही दिली. एक दाण टाकलं तर 1000 करून देईल अशी माती देवाने आमच्यासाठी, राहण्याकरता जागा देवाने आम्हाला क्षेत्रफळ मोजून नाही दिली असती तर तेवढ्यातच बसावं लागलं असतं.
विश्वभर फिरतो, एवढा मोकळे आकाश आमच्यासाठी दिले. आणि त्या देवाला एकदा सकाळी संध्याकाळी त्याचं स्मरण केला, तुम्ही हे दिला, तुमच्यासाठी एवढंच म्हणायला किती वेळ लागणार आहे आणि किती पैसे लागणार आहे. तिसरं, हे सर्व ही भगवंतांनी दिली, माझ्या पित्याने दिली. याला मुक्तीच्या वाटेवर नेण्याकरता लागणार जो ज्ञान आहे, कुठलीही अपेक्षा न करता तो ज्ञान देणारा, अज्ञान घालवणारा गुरु, त्यांचे ऋण व्यक्त करण्यास आम्ही प्रतिबद्ध आहोत. आणि ते पाप करा, त्यांच्या प्रती आम्ही ऋण आयुष्यभर ऋणी राहिलो तरी कमी. त्या गुरुने आम्हाला ज्ञान. आम्ही जीवन जगत असताना आमच्याकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने मदत करत असलेली जीवसृष्टी जी आहे, त्याच्याकरताही आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. म्हणून भूत येत नाही. एवढं सांगितले की जेवायला बसला तर एक घास बाजूला काढून ठेव, पाणी सोडण्यापूर्वी, आणि ती असं कुठेतरी छतावर बाजूला ठेव. येन किडे मुंगी असतील, पक्षी प्राणी असतील, त्यांच्या जेवण बनवणार असाल तर पहिली आणि शेवटची भाकरी असेल ते प्राण्यांसाठी ठेव. शेतकरी असतील, शेतात धान्य उगवलास तर पहिली उंजळ जी आहे पक्ष्यांसाठी ठेव. दुसरी उंजळ गावातल्या प्रत्येक देवळात एक उंजळ धान्य ठेव आणि पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात ज्यावेळी धान्य नसते शेतात त्यावेळी त्यांना देण्यास मदत होईल, अशी प्रथा निर्माण करून पशु पक्षी प्राण्यांच्या प्रती आमची कृतज्ञता भाव सदाकाळ असायला पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पशु पक्षी म्हणजे माणसाला खाण्याकरता देवाने निर्माण केले. राक्षसी विचार आहे आणि राक्षस लोकच अशी बोलू शकतात. गाईचं, म्हशीचं दूध, दही, ताक, तूप खायचंय, गाईलाच खायला उठतो म्हणतात तर तो राक्षस. गाय देते ते दूध, दही, ताक, तूप खायचं आहे आणि ही पशु आहे, हिला काय करते, हिलाच कापून खायचं म्हणतात तर तो राक्षस असतो. आणि असं विचार मनात येणं आमच्या धर्मात आम्हाला असं शिकवलं. अणु रेणू तृणकाष्ठ आदीमध्ये सुद्धा परमात्म्याचं अस्तित्व आहे. ईशा वाशंडम सर्वम हे कधी समजणार? आम्ही ही उपयुक्त पशु आहे आणि याला उपयुक्त म्हणजे कापून खावं, कसाई खाण्याला द्यावं, असं विचार करणारी जी नीच प्रवृत्ती आहे, त्यांच्या बाबतीत किळस करावं तेवढं कमी. ज्या प्राण्याने आमच्यासाठी मदत केली, तिने दूध दिली, ती म्हातारी झाल्याबरोबर तिला कापून खावं. मग आमच्याही घरात असा अनुत्पादक प्राणी कितीतरी आहे. आमच्याही घरातले वृद्ध काय आता उत्पादन करायचे म्हणून काय कापून खाणार, म्हणून काय नदीत ढकलणार आहे. अमानवीय विचार करणारी असूही शक्ती आहे. हिंदू धर्म 18 लोकांकरता राक्षस असं म्हटलेले, असुरी स्वभावाचे. मानवीयता असं म्हणता येणार नाही. आजकाल आपण बघतो बघा, इकडे हेच चालू.
म्हणजे गाईला राज्यमाता स्थान दिले, बऱ्याच लोकांना त्रास झाला. ती एक प्राणी आहे. अरे तिचे दूध पिताना तुला लाज वाटायला पाहिजे, तर चहा पिताना लाज वाटायला पाहिजे. या प्राण्याचं दूध का प्यावं आणि तू काय त्यांच्यासाठी चारा निर्माण केलाय, तू त्याच्यासाठी निर्माण केलाय, त्याच्यासाठी काय पीक निर्माण केलाय, तुझ्या हातून काय होणार होतं तेव्हा तिचं हे सर्व खाण्याचा अधिकार काय होता. आणि त्या गायीसाठी तिला जगवण्याकरता पैसे दिले तर लोकांच्या पोटात का होते मला कळत नाही. आमच्या बाळांना आईच्या स्तनातल्या दूध कमी झाल्यावर गाईच्या दुधातून पाजून घालण्यात एवढी कृतज्ञता भाव असायला पाहिजे. आमचं धर्म आम्हाला हे शिकवतो, ज्यांचा ज्यांचा आमच्यावर उपकार आहे मरेपर्यंत मरायला पाहिजे. आणि ज्यांनी दूध देऊन आम्हाला मोठी केली ती अनुत्पादक झाली म्हणून आता कसाई खाण्याला द्या म्हणणारी ही माणसं या प्रजातीत बसू शकतील का? मनुष्य प्रजाती त्यांची गणना करता येईल. आश्चर्य वाटतं. आणि असे असुरी विचार त्यांच्यात येऊ शकतात. त्यांच्या घरात संस्कार कशी केली असते असं वाटते. कुठल्याही धर्मक्षेत्रातल्या माणसांना असे बोल भोगवादी भोगवाद्यांना सुद्धा भोगा करता काहीतरी कृतज्ञता भाव पाहिजे. हे सगळे मनुष्य जातीच्या उपभोगासाठी दिलं असं समजणं, सृष्टी चालवण्यासाठी दिलेले सगळ्यांची जन्म मनुष्याला खाण्याकरता नाही, प्रत्येक गोष्ट मनुष्यालाच खाण्याकरता निर्माण केलेले असं समजणं म्हणजे किती मूर्खपणाचा कळस असेल. ते नसते तर काय आम्ही करू शकत नाही का? आम्ही कोंबडी असेल तर नसेल तर जगणार नाही, काही शेळी असेल तर जगणार नाही, जनावर असतील तर जगणार नाही. देवानी इतक्या विविध रसांनी भरलेले फळ दिलेले आमच्यासाठी, गंध दिलेले आमच्यासाठी, धान्य दिलेले याच्यासाठी. बघा ना, पुढील नाही तिचा स्वाद मटकीला नाही, मटकी आहे तिचा स्वाद मुगाला नाही, मुगाचा स्वाद चवळीला नाही, चवळीचा स्वाद उडीदाला नाही, उडीदाचा स्वाद चवळीला नाही. किती प्रकारची धान्य दिली आमच्यासाठी. तांदूळ दिली, गहू दिली, ज्वारी दिली, मका दिली, बाजरी दिली. काही एकमेकांचा काय, सगळ्यांचे स्वाद वेगवेगळे. इतक्या भिन्न स्वादाचे आणि इतक्या विविधतेने भरलेले स्वाद आम्हाला दिलेले असताना तीस तुकडे खावं असं का वाटावं? त्याचा स्वाद काय बदलतो का? आता खाणारे तुम्ही आहे, तुम्हाला कळणार काय त्याचा टेस्ट आहे का? त्याचा एक वेगळा टेस्ट आहे, त्याचा एक वेगळा. कोंबड्या सगळ्या कोंबड्यांची एकच टेस्ट, सगळ्या प्राण्यांची ज्यांची त्यांचीच टेस्ट. पण फळांचा टेस्ट कधी आलेली, धान्यांची टेस्ट कधी आलेली. तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही कधी खाल्लंच नाही, तुम्हाला कळणार. तेवढंच राहिलं. माझ्या पोरा बाळांना कोणतरी कापून खाल्ले तर मला जेवढं दुःख होईल त्यांना तेवढंही त्यांच्याही आई वडील म्हणून असणाऱ्यांना, त्यांच्याही परिवारातल्या दुःख होते असं समजणं हे अध्यात्म. आत्मरस प्रतिकूल आणि परेशान समाज. माझ्या आत्म्याला जे जे कोणी काही केल्याने दुःख होते किंवा दुःख होते तसंच इतरांच्या बाबतीत समजावं हीच अध्यात्म. मग मी एका बाजूला अध्यात्मही सांगणार, धर्मही सांगणार, दुसऱ्या बाजूला सगळ्यांना मी खाईन म्हणणार, कसं होणार? रावणासारखे दिवसभर पूजा करायचं, रात्री अत्याचार अनाचार असं होऊ. देवानी
आम्हाला हे जीव सृष्टी निर्माण केले, आमची जीवन सुसैव व्हावं. कारण उंदीर घरातनं जर संपले तर घरातल्या छोटी छोटी विषाणू जीव आहे येऊन स्वयंपाकात पडतील. उंदीर जर जास्त झाले तर घरात आम्ही नाही राहू शकणार. त्याकरता त्यांनी माणसाला नाही, त्यांनी मांजराला निर्माण केले. तू कशाला उंदरांच्या मागे लागतो? उंदरांच्या मागे लागायला मांजर निर्माण. मांजराचा प्रादुर्भाव होऊ नये करता त्यांनी कुत्रे निर्माण केले. कुत्र्यालाही नियंत्रित करायला चौथा प्राणी निर्माण केले. अशी एकमेकांचे निर्माण करायला, पण सगळ्यांचे निर्माण नियंत्रण करायला आम्हाला नाही निर्माण केले. आम्ही सगळ्यांसमवेत एक होऊन जाण्यासाठी आपण करणं गरजेचे आहे, तसं वागणंही गरजेचे. आम्ही नाही वागत. बोलतो आम्ही धर्म खूप चांगलं, ज्यांना आम्ही धर्म नचवे प्रवृत्ती, ज्यांना धर्म नचवे निवृत्ती. आम्ही धर्म जाणतो, आचरण करत नाही, अधर्म जाणतो पण सोडत नाही, अशी आमची अवस्था होती. आणि त्यातल्या त्यात ही राष्ट्रीय गुरुवृत्तींची अशी वक्तव्य जर आपण पाहिली तर आपल्याला बस फील करावं वाटतं. आणि काय भूत यज्ञ म्हणजे या सर्व जीवांसाठी कृतज्ञता भाव मनात ठेवा आणि अंततो गत्वा मनुष्य एकांगी जीवी नाही. एकाकी नरमते, एकटा कधीही कुठेही रमत नाही. त्याच्याकरता साथीदार लागतात. घरात कोणती घेऊन राहिला तर घर खायला उठण्यासारखं वाटते. घरात माणसंही लागतात, मुलंही लागतात, मुलंही लागतात. मनुष्य एक संघजीवी आहे. संघामध्ये राहण्याची, समूहामध्ये राहण्याची आणि तिथेच रमण्याची, त्याच्यातच आनंद अनुभवण्याची त्याचा स्वभाव आहे. म्हणून अन्य मनुष्यांच्या प्रती एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, पण ते आपला स्वभाव बनतो. याला म्हणतो देवाने ही सृष्टी निर्माण केली आहे आणि निर्माण करून मी एवढ्यासाठी सांगत होतो, या सर्व का निघाला विषय महालया अमावास्या जो आहे त्याच्या आधीचा 15 जे आहे पूर्व स्मरण करणे, ज्यांची उपकार आमच्यावर आहे. काय असते की आता कोणीही घरातले माणसं यांचा निर्माण झाला, स्वर्गवासी झाले. जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीचे 3 वर्षापर्यंत श्राद्ध व्यक्ती आणि कोणाकोणाचे 7 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर जे पूर्वज होऊन गेलेले आहेत प्रत्येकाची एकेकांची करता येणार नाही. आजाची पुण्यतिथी, पडगवाची पुण्यतिथी, आजीची पुण्यतिथी, अमुकांची पुण्यतिथी, असं एकेकांची करता येणार नाही. त्या सगळ्यांचे मिळूनच एक दिवशी, या 15 दिवसांमध्ये कोणत्या तरी एक दिवशी पूर्वजांसाठी स्मरण करण्याचा दिवस. त्या दिवशी उत्तम भोजन त्यांना आवडत असेल अशा पद्धतीचे त्यांना आवडत होती ही भोजन ते काय खाणार आहेत का? अरे त्या निमित्ताने त्यांच्या आवडी निवडीचे स्मरण करता यावं. कुतर्कच लावायचं म्हटलं तर काहीही कुतर्क करता येतं. आपल्याला कुतर्की नाही म्हणायचं. कुतर्काने कधीही कुठलाही माणूस सुखी नाही झाला. आपल्याला सतर्क करायचं, सुतर्क करायचं.
ती का सांगितली असतील आमच्या पूर्वजांनी की यांना नैवेद्य अर्पण करावं पूर्वजांसाठी? अरे या निमित्ताने त्या पूर्वजांचा जो योगदान आहे आमच्या घराण्यासाठी आमच्यासाठी त्याचं स्मरण करून इतिहासाचा स्मरण करून जो इतिहासाचा स्मरण करत नाही त्याला नव इतिहास घडवता येत नाही. इतिहासाचं स्मरण यासाठीच करायचं. आता पूर्वज येऊन काही खाऊन जाणार आहे? वस्तू समर्पण नाही करत आपण, भाव समर्पण करतो. त्यांच्याकरता ज्यांनी आम्हाला एवढं योगदान दिलेले आमच्या घराण्याला त्या लोकांसाठी आम्ही या अन्नाच्या रूपाने नैवेद्याच्या रूपाने करून हे तुम्हाला अर्पण करतो. शेवटी खाणारे आम्ही वस्तू अर्पण नाही करत, वस्तूचा भाव अर्पण, कृतज्ञता भाव, याला माणुसकी म्हणतात, मानवीयता म्हणतात. आणि कुठल्याही कृतज्ञता नसलेल्या माणसाला राक्षस म्हणतात, असुर म्हणतात, दैत्य म्हणतात. स्वतःला आम्ही प्रश्न विचारून घ्यावा, मला देव म्हणायचे की दैत्य म्हणायचे? आम्ही स्वतःला विचारून घ्यावं की आम्ही दितीपुत्र बनावं की अदिती पुत्र बनावं? दितींची मुलं सर्व दैत्य झाली, अदितींची मुलं सर्व ही बहिणी दोन्ही प्रजापतींची, ब्रह्मदेवांची दिती आणि अदिती. दितीची मुलं सर्व ही दैत्य असेल. जेव्हा आम्ही जे करायला निघालो ना, याच चुकीमुळे दैत्य जन्माला येतात, असुर जन्माला येतात. मग नंतर आयुष्यभर रडत होतो आम्ही केलेल्या चुकीमुळे. आम्ही पाळलेले नीती नियमांमुळे आमच्या घरात देव जन्माला येतात, देव तयार होतो. आमची साधना, आमची नीती आहे, आमची नियती आहे. स्मरण करावं, प्रत्येक घरात स्मरण करावं. अन्यथा अशी भाषणं ठोकणारी इतकी झालेली आहे. मग कथा पण सांगतात. श्राद्धाचा दिवस होता, एक जण गेला नदीवर उभा राहून असा पाणी फेकायला सुरुवात केलं. त्याला दुसरा एक माणूस येऊन विचारला, काय करतो? शेताला पाणी पाजतो म्हणून. शेत कुठे? नाही, 1 किलोमीटरवर. इथे उभा राहून पाणी फेकल्याने काय त्या तिथे पाणी पोहोचणार आहे का? मग माझ्या आजोबाला इथे दिलेले हे पोहोचत असेल तर ही का पोहोचणार नाही? अशा आजकाल विचकट कथा सांगून मनोरंजन करून आपली मती भ्रष्ट करणारी बदमाश बरीचशी आहे. ही अशी मनोरंजन करणारी कथा सांगून आमची मती भ्रष्ट करतात नाही हे ओळखण्याची क्षमता आपल्याला. कथा ही ऐकायला बरी वाटतात, पण या कथेतनं आमच्यात अनैतिकता पेरतात, अनैतिकता पेरतात ते आमच्या मनात. कारण माणसाला बिघडवणं फार सोपं आहे, माणसाला बनवणं कठीण आहे. आमच्या घरातल्याने आम्हाला प्रत्येक रीती रिवाज पाळायलाच पाहिजे. त्या रीती रिवाजाच्या पाठीमागे जो काही विज्ञान असेल त्या समजून घेण्यास कमी पडलो तर पूर्व जबाबदार नाहीये, आम्ही स्वतः जबाबदार आहोत. पूर्वजांची प्रथा वाईट नाहीये, ती प्रथा आम्हाला समजून घेता आला आणि न समजता पण बरीच लोक आम्ही करतो, काही वाईट नाही. समजून जर केले तर आणखीन आनंद वृद्धिंगत होईल आपल्याला, वृद्धिंगत होईल. यासाठी या अमावास्यापर्यंत करता हा श्राद्ध महिना सर्व पूर्वजांचा. आणि अमावास्या दिवशी हा संपतो कार्य आणि याच दिवशी देवी दुर्गेचा आगमन. देवी दुर्गेचं आगमन कशासाठी झालं? पुराण पुराण आम्हाला नीती मार्गावर चालवण्याकरता निर्माण करून दिलेले कथाग्रंथ. असाच घडला होता, असाच झाला होता,
असं काही तर्क करण्याचं कारण नाही. कथा सांकेतिक असते, त्यातलं संकेत ग्रहण करायचं. देवासुरांमध्ये संघर्ष चुकला, असुरी शक्तीचा विजय होण्याचा चिन्ह दिसायला लागले. त्यावेळी जेव्हा माणूस पराजयाचा छायेत वावरतो, त्यावेळेला अन्य कोणाचा तरी सहाय्यासाठी हाक मारतो. कोणीही कोणत्याही रूपात येऊन आम्हाला मदत करत. तेव्हा शक्ती पुराण लिहिणारे, देवी पुराण लिहिणारे देवीच्या रूपात आले. परमात्मा येऊन सुरशक्तीला मदत केली, तेव्हा असुर शक्तीचं दमन झालं. एवढी या 9 दिवसांची कथा. नवरात्रीचं शारदीय नवरात्र जे म्हणतो आपण, शरण नवरात्र, 2 नवरात्री आहेत आपल्या देशात. एक चैत्रीय नवरात्र किंवा वसंत नवरात्र म्हणतो. चैत्र मासाच्या प्रतिपदेपासून 9वी पर्यंत श्रीराम चंद्रांचा जन्मतिथीपर्यंत जे काही 9 दिवस आहेत, तेही उत्तर भारतात खूप लोक या नवरात्रीसारखंच आचरण 9 दिवस उपवास राहतात आणि रामकथा पारायण करतात आणि 9व्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा. आणि हे शारदीय नवरात्री जसं तिथे विष्णू भगवंत रामरूपाने प्रकट झाला आणि असुरी संहार केला, त्याचप्रमाणे शारदीय नवरात्री देवीच्या रूपात परमात्मा येऊन असुरांचा संहार केला. मग त्या दैवासुरांच्या युद्धकथा, ती युद्धकथा ऐकत असताना अशी माणसं असतील का असं आमच्या मनात भावना उत्पन्न होणं स्वाभाविक. युद्ध का होतो बाबा? युद्धाची प्रसंग काय येतात? आपण कधी विचार करा, आपल्या मनात आपल्याचकडे सगळे उत्तर सापडते. युद्ध म्हणजे संघर्ष, युद्ध म्हणजे भांडण, युद्ध म्हणजे मारामारी. हा एक प्रकार आहे. आणि दुसरा एक प्रकार, युद्धाचे अनेक प्रकार. युद्ध प्रत्यक्ष मारामारी, शस्त्र आणि अस्त्र सहित संघर्षाला सन्नद्ध होणं. दुसरं वागयुद्ध. वाकयुद्ध म्हणजे 2 मोठे पंडित, 2 पक्षातले 2 विद्वान परस्परांसमोर येऊन परस्परांना प्रश्न विचारून त्यात जो जिंकतो तो युद्ध जिंकतो. त्याला वागयुद्ध म्हणतो. शास्त्रार्थ असंही म्हणतो. जलयुद्ध नावाचा एक प्रकार, जिथे मनुष्य हानी होत नाही, कुठल्याही जीवित हानी होत नाही. दोन्ही पक्ष जे सशक्त आहेत ते पाण्यात उतरतात, एकमेकांवर पाण्याचा मारा करतात. तोही हात नाही. जो मागे हटतो युद्ध संपला, पराजित झाला तो मागे. तिसरं एक युद्ध आहे जलयुद्ध. जलयुद्ध आता सांगितलं. तिसरं एक आहे दृष्टियुद्ध. दृष्टियुद्ध म्हणजे एकमेकांकडे असं तिरक्या नजरेने पाहत राहील. पाहत असताना ज्याची पापणी आधी हलतील तो हरतो. मोठा अभ्यास लागतो त्याला. घरी गेल्यानंतर आरसा घेऊन दरवाजा बंद करून एकट्यानेच प्रॅक्टिस करायची, म्हणजे लक्षात येते किती कठीण युद्ध आहे. असं बघायचे एकमेकांना
अजिबात पाठ नाही हलवायचं नाही, हल्लं की हल्ला. किती कठीण आहे हे आपल्याला लक्षात. श्वास गतीबरोबर प्रत्येक अवयव कसे जोडले गेलेले आहेत हे आपल्या अनुभवास येईल. त्यावेळी श्वासाचं नियंत्रण कसं करायचं हेही आपल्याला लक्षात येईल. पण घरी गेल्यानंतर त्या पैशाविषयी लागत नाहीये, कोणी नसताना करा. दरवाजा बंद करायचा, आरसा घ्यायचा आणि उभं राहून प्रॅक्टिस करून बघायचं किती वेळ बघता येईल. दृष्टियुद्ध म्हणतात. तिसरं एक आहे मुष्टियुद्ध. मुष्टियुद्ध तिसरं चौथं एक आहे मुष्टियुद्ध. ही जरा भौतिक आहे, असं हात घेतला नाही सोडायचा, मुष्टी बांधूनच करा. हा काय म्हणतात आमचे बॉक्सिंग काय म्हणतात त्याला, आमच्याकडे नियुद्ध असं नाव. आणखी एक युद्ध होतं आमच्याकडे. ते युद्ध म्हणजे मल्लयुद्ध, कुस्ती. दोनच माणसाने धरायचे, इकडचा प्रमुख एक, तिकडचा प्रमुख. निवडावं ज्या त्या राजाने आपला मल्ल, आणि त्या दोघांनी मारामारी नाही करायचं, क्रोध व्यक्त नाही करायचा, द्वेष नाही करायचा एकमेकांवर, प्रेमाने कुस्ती खेळ. सगळ्या नियमांना आबद्ध राहून कुस्ती खेळ. असे युद्ध होते. त्याच्यानंतर युद्ध आपल्याला सगळ्यांना ज्ञान. भौतिक युद्धांमध्ये इतर प्रकार जे आहेत ते सर्वांना ज्ञान आहे. आणि याच्या व्यतिरिक्त स्वयंपाकघरातली जी लढाई आहे आणि वाघ युद्धामध्ये शास्त्रार्थ एक प्रकारचा असेल तर सगळ्या लाखोनी वाहन शिव्यांची, पण माणसांचं ताकद, नीतीच्या मार्गाने लढाई करण्याची ताकद जेव्हा संपते तेव्हा वाम मार्गाचा अवलंब करतो. चुंकणं, खेकसणं, अर्वाच्य शिबिरे जे आहे ते नैतिक मार्ग संपल्यानंतरचे अनैतिक मार्गाची संख्या. हे युद्धच आहे. शिव्या देतो, शिव्या देतो म्हणजे आता त्याच्या हातून असहाय काय करू शकत नाही, तेव्हा शिव्या देतो. शिव्या देऊन मनाला समाधान करून घे. शिव्या देऊन असा तेल वरल्याने कधी अगदी विद्येतो. राग आहे, शिव्या आहे, काही सुधारणा करण्यासाठी, लढाई लढण्यासाठी. लढाईचे साधन नाही, चुकीच्या ठिकाणी आपण वापरतो. आपण त्यांच्या वापर नियंत्रणासाठी करायचा, काही दुर्गुण सोडण्यासाठी त्याचा वापर माफक प्रमाणात करायचा, अधिक प्रमाणात नाही. लोणचं किंवा जेवणात मीठ अधिक झाले तर जसं चालत नाही तसं. युद्ध का होतात, युद्ध होण्याचं कारण काय? आता आपण रणांगणाच्या युद्ध असो किंवा आंतरिक युद्ध असो, कारण जवळ जवळ येत आहे. रणांगणात युद्ध होण्याचं कारण एक युद्ध म्हणजे युद्धाचा एक कारण लहान मोठेपणा किंवा मी मोठा आणि बाकी सगळे लहान. मोठेपणा मिळवण्यासाठी लढाई.
दुसरा अहंकारापायी लढाई, तिसरी तीव्र महत्वाकांक्षेपायी, सगळी मलाच पाहिजे, दुसरा कोणाला हेही पाहिजे, हेही पाहिजे, हेही पाहिजे, सगळी मलाच पाहिजे. चौथं वैचारिक मतभेद. वैचारिक मतभेद युद्धाची, संघर्षाची कारण. पाचवं धर्मसंघर्ष. सहावं जाती जातींमध्ये, माझी जात श्रेष्ठ, तुझी जात श्रेष्ठ. सातवं प्रदेशवाद, प्रदेशापायी, हा देश तो देश, हा राज्य तो राज्य. आठवा भाषांतर. भाषा ही केवळ अभिव्यक्तीची किंवा संवादाची एक माध्यम आहे, ते विसरून त्याला लढाईची माध्यम बनवतो. भाषेसाठी असं कधी कुठे. नववा आहे विस्तारवाद. आहे या समाधान नाही, आणखी विस्तार, त्या विस्तारात आडवा आला की त्याला आडवा करायचा. विस्तारवाद. आणखी 10वं, आता इथनं पुढचे सगळे तुमच्या लक्षात येतात. मी उगाच नमुना सांगितला. असंतुलन युद्धाचा कारण बनू शकतो. गैरसमज युद्धाचा कारण बनू शकतो. नंतर म्हणायचं मला असं सांगण्यात आलं, माझं गैरसमज आधीच कळलं असतं तर आम्ही म्हणलो नसतो. युद्ध म्हणजे आपण असं जाऊ नका की एकदम कुरुक्षेत्रावर गेलो. आपण आपल्या स्वयंपाकघरापर्यंत विचार किंवा आपल्या दरवाजापर्यंत किंवा आपल्या गावातली गल्लीतली विचार, मग ते परिवारातली असो, भावकीची असो, जातीची असो आणि समाजाची असो, आणि पुराण काळापासून किंवा इतिहास काळापासून, रामायणापासून, रामायणात का युद्ध झालंय हे आपल्याला माहिती, महाभारताचं युद्ध काय झालंय हेही आपल्याला माहिती, देवासुरांचं युद्ध काय झालंय हेही आपण जाणता, पती पत्नींची संघर्ष का झाली, माता पिता आणि मुला मुलींची संघर्ष, आणि घरात एक घटक दुसऱ्या घटकाशी, गावातले एक घटक दुसऱ्या घटकाशी कशासाठी संघर्ष करते. थोडक्यात या दोन शक्तींमधील संघर्ष, एक दैवी शक्ती आणि एक असुरी शक्ती. कोण कोणाला दैव मानतो, कोण कोणाला असुर मानतो, ही ज्यांची त्यांची व्याख्या वेगवेगळी आहे. भगवद्गीतेत याच्याकरता कृष्ण परमात्म्यांनी एक अध्याय लिहून ठेवला, दैवासुर संपद विभाग योजना. एक अध्याय दैव आणि असुरी शक्तींचं विभाजन. दैवी गुण किती आहेत? 25 आहेत. असुरी गुण किती आहेत? 5 आहेत. परंतु या 25 ला भारी बघा, आपल्याकडे मी बघत होतो, मगाशी शोधत वाक्य आहे. दैवी गुण कुठले कुठले म्हणत होते? अभयम, सत्वसंशुद्धी, ज्ञान, योग, अवस्थिती, दानं च तमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम्, अहिंसा, सत्य,
सत्यमक्रोध त्यागः शान्तिः विषुणं वैषुणं दया भूतेषु दोषं आर्दवं हरिः अचापरं तेजक्षमा धृतिशौकम् अद्रोहो नातिमानिका भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत. कृष्ण परमात्मा सांगतो युद्ध बाहेर नाही, युद्ध आपल्या आत चालू आहे. कोणाकोणामध्ये? आमच्या आत असणारे दैवी गुण आणि आमच्या आत असणारे असुरी गुणाबरोबर युद्ध. कुठले कुठले दैवी गुण कोणाला म्हणते? अभय, निर्भयता. मग एक एक गुण जर सांगायचा म्हटलं तर एक एक दिवस सुद्धा सांगणार. अभय, सत्व संस्कृत, ज्ञान योग व्यवस्थित, ह्या दोन्हींची व्यवस्थित जोडली. दान एक दैवी गुण. दम, इंद्रिय निग्रह, आपले इंद्रिय निग्रह एक दैवी गुण. यज्ञ, अर्पण करणे, भगवंताला अर्पण करणे किंवा भगवंताची किंवा मठाची सांगितले त्या 5 यज्ञ म्हणजे 5 लोकांना कृतज्ञ राहणे. स्वाध्याय, स्वतःबद्दल काहीतरी करावं, स्वतःच्या इंद्रियांसाठी, स्वतःच्या मनासाठी साधना जे करतो, मग ते प्राणायाम असेल, ध्यान असेल, जप असेल, साधना. त्याबरोबर तप. तप म्हणजे तयारी, देही करावं. त्याबरोबर अहिंसा. जेवढा आमच्या जीवनात शक्य आहे तेवढा दुसऱ्यांची हिंसा न करणं. मग ते वाणीने, आपल्या बोलण्याने किंवा आपल्या हाताने, आपल्या मनाने सुद्धा कोणाचे अहित. सत्य, योग्यते, हिताचं बोलणं. आपला अक्रोध, क्रोध करूच नका असं म्हटले. क्रोधाचा सदुपयोग. त्याग, आवश्यकतेपेक्षा अधिक धारण न करणे. एका अर्थाने त्याग. मला जे वस्तू आता उपयोगात नाही, शांती, समाधान, अपरिशुन. पिशुनता म्हणजे चाळी चुगली करणं. करतो की नाही आपण दिवसात एकदा तरी कोणाच्या तरी लावून कोणाचे लावून देतो ते विसरूनच जातो, पण लागलेल्याला माहिती असते की आपल्याला बरोबर पेटून गेलेले. पेटून गेलेला माणूस कधी जळत नाही, पण जळत असतात दुसरी. पण ती स्थिती कधीतरी आपल्यावरही येऊ शकते. पिशुनता म्हणजे चाळीखोरपणा, चांगली नाही. अपरिशुन, काण्यातला नकल. दया, सर्व भूतांवर प्रेम. भूतेषु योगत्वम्, सर्व जीवमात्रांवर प्रेम असणं. ही लाज सांभाळणं. अचपलता, मन स्थिर ठेवणं.
तेजस्विता, क्षमा, धैर्य, शुचित्व, दैहिक मानसिक वाचिक शुचित्व, अद्रोह, कोणालाही न फसवणं, न ठगवणं, आणि नम्रता, अतिमानता म्हणजे नातिमानता म्हणजे न अतिमानता म्हणजे विनम्रता. 25 हे दैवी गुण. दैवी गुण. राक्षसी गुण किती नाही. आपल्याला जे रोज संघर्ष करावं लागते ते 4-5 जणच आहे. दंभ. दंभ म्हणजे ढोंगीपणा. वर दिसणं एक, आत असणं एक, त्याला दंभ म्हणतात. पोटात एक आणि पोटात एक, हे दंभ. दर्प. दर्प म्हणजे दुसऱ्यावर कायमची दादागिरी करण्याची मनोवृत्ती. सगळ्यांना दाबून आपल्या ताब्यात ठेवण्याची प्रयत्न करायचा. पोरगा अकबरला जेलमध्ये टाकला. अकबर जेलमध्येच होता, नवरा बायको जेलमध्ये होते. आयुष्यभर असं राज्यकारभार करून सगळ्यांवर दर्प करत आलेला माणूस एके दिवशी मुलाला निरोप पाठवला. अरे मी दिवसभर घरी बसून काय करू, इथे जेलमध्ये बसून मोकळं काय करू, 4-5 मुलं तरी पाठव, त्यांना काहीतरी मी कुराण बिराण पाठ पडवेन म्हटलं. तेव्हा पोरगा म्हटला म्हणे, सुंब जळला तरी पीळ जळत नाही म्हटलं. की आतापर्यंत लोकांवर दर्प केलेले आता जेलमध्ये 4 का होईना पोरं भेटावं म्हणते दर्प करायला. म्हणजे शेवटी पोरगा त्याचाच ना, ओळखला तो नाही भेटणार म्हणाला, तो असंच मरायचा. तसलीच होती. अतिमान म्हणजे अभिमान, ही एक असुर आहे. क्रोध एक राक्षस आहे. पारुष्य म्हणजे कठोरता, व्यवहारातली सर्व प्रकारची, वाणीतली कठोरता, शरीराची कठोरता, मनाने कठोर राहणं. अज्ञान ही आमची मनातले असुर आहे. या असुरांना आणि मगाशी सांगितलेल्या सुरांना एकमेकांची जमत नाही आणि पटत नाही. त्यांच्यामध्ये कायम संघर्ष चालू आहे. दैवी गुणांना या आसुरी गुणासमोर संघर्ष करावा लागतो, युद्ध करावं लागतो. हेच युद्ध बाहेर येतो, कारण हीच असते आणि युद्ध बाहेर होते. युद्ध बाहेर होते. यामध्ये कुठली तरी दैवी शक्ती आपल्याला मदत करायला ते गुरु रूपाने, साधू सत्पुरुषांच्या रूपाने येऊन आमच्या दैवी गुणांना ताकद भरण्याचे काम. तेव्हा अज्ञानाची जागा ज्ञान धारण करते आणि ज्ञानाने शक्ती येते. दैवी गुण बलिष्ठ बनतात. तेव्हा आसुरी गुण जे आहेत अज्ञान म्हणून अज्ञान सुद्धा संपून युद्ध अशा पद्धतीने संपतो. ही कथा जी आहे ही 9 दिवसांची देवी भागवताची कथा. कथा रंजक असतात, त्या सुंदर सुंदर उदाहरण असतात. मग शुंभ येणार, निशुंभ येणार, रक्तबीजासुर येणार. म्हणजे एक थेंब रक्त पडला तर त्याच्यात जेवढी कण आहे तेवढी असुर तयार होत होते. अशी तशी कथा किती सुंदर येतात. त्या प्रत्येक कथेच्या पाठीमागे तात्पर्य असतं, तात्पर्य ते समजून घेणं गरजेचं. एवढं सर्वही एवढ्यासाठी सांगितलं की उद्यापासून आपण घटस्थापना करणार आहोत. आणि या सणाचा आणखीन एक उद्देश म्हणजे रब्बी हंगामामध्ये कोणतं बीज पेरावं त्याची परीक्षण घटस्थापने निमित्ताने होते.
थाळी घेतात, त्याच्यात माती टाकतात, वेगवेगळ्या प्रकारची घरातली बीज टाकतात, किती पर्सेंटेज त्यांचं उगवण होतं बघून हे पेरावं की नाही ठरवावं. ही सायन्स आमच्या लॅबोरेटरी मध्ये नाही, आमच्या देवासमोर करायला आम्हाला शिकवलं. बीज तपासणी करणं आणि मग ते बीज पेरण्यास योग्य आहे, अन्यथा 4 महिन्यात त्याला फुकट घालवावं लागतील आणि 1 वर्षभर त्याला वनवास भोगावा लागेल शेतकऱ्याला. तसं करावं लागू नये म्हणून देवीच्या समोर, म्हणजे देवी म्हणजे आमची, एक घट स्थापन करून त्यात पाणी नारळ ठेवून त्याच्या भोवतीने माती टाकून मातीवर अशी वेगवेगळी बीज टाकतात. जेवढ्या बीज आपल्या शेतात टाकायचं, जे चांगली उगवतील तेच रब्बीमध्ये पेरावं. सणांमध्ये किती गोष्टी शिकवलं गेलं हे आपण जाणायला पाहिजे. काय जाणलं थोडस, जेवढा उपयोग व्हायला पाहिजे, आनंद मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही, एवढंच. त्याचा अर्थ कुठून आलो आपण कुठपर्यंत? महालयापासून दैवी आणि असुरी शक्तीच्या संघर्ष होऊन शेवटी दैवी शक्तीला प्राणवायू देणारा, ज्ञानवायू देणारा महात्मा देवी येथे त्या उपासनेने 9 दिवस आपण करत असलेल्या उपासनेने आमच्यात ऊर्जा तयार होते. जे इकडचे तिकडचे ह्याच्यात व्यर्थ जात होती ती साठवलं जातं, तेव्हा शक्ती येते. शक्तीने असुरी गुणांचा नाश करता येतो. असं नवरात्रीचं विशेषता असते. आपण भाग्यवान आहोत, स्वामी महाराजांसारखे महापुरुष आमच्या जीवनात गुरु म्हणून आम्हाला लाभले आणि ती शक्ती सामर्थ्य आम्हाला दिले. ती स्मरण करावं, त्यांची उपदेशाची आपोआपच शक्ती येईल आणि शक्तीही प्रपंचात जरूर उतरावं. असुरी गुण आपोआप नष्ट होतील, दैवी गुणांचा हा वर व्हावा, असुरी गुण नष्ट व्हावं. या संघर्षात आपलं विजय व्हावं आणि विजयी होण्याची शक्ती सामर्थ्य सद्गुरू